ही आहे छोटी लाल कोळंबी जी मी बाजारातून आणली होती. आज काय बाजारात जाणं झालं नाही, कारण की आज पावसाचा दिवस आहे. त्यामुळे जी फ्रीजमध्ये पडली होती कोळंबी तीच आज मी करते. ही जी मी आज रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी मोठ्या साईजची कोळंबी असती ना तर खूप मजा आली असती. पण आज फिशच खावीशी वाटते म्हणून म्हणून ही रेसिपी करते ह्या छोट्या कोळंबीची. तर छोट्या कोळंब्या नेहमीप्रमाणे आपण साफ करून घ्यायचं आहे. वरील कवच काढून टाकायचं. थोडंसं फक्त शेपटीकडील थोडंसं कवच ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये जो धागा असतो काळा तो काढून टाकायचा. नेहमीप्रमाणे आपण जशा कोळंब्या साफ करून घेतो तशाच त्या कोळंब्या सगळ्या साफ करून घ्यायच्या. सर्व कोळंबे मी साफ करून घेतल्या. आता मी त्या स्वच्छ धुवून घेते. इथे एक प्लेट आहे त्याच्यामध्ये आहे तांदळाचं पीठ आणि ही आहे रिकामी वाटी. तर रिकामी वाटी ह्यासाठी घेतली की जे मी तांदळाचं पीठ घेतलंय त्यातलं थोडंसं 1-2 चमचे पीठ ह्या वाटीमध्ये घेणार आहे. त्याच्यामध्ये हळद टाकून हळद आणि पाणी टाकून हे पातळ असं मिश्रण तयार करून घेणार. म्हणजे ह्या कोळंबीसाठी आपल्याला पातळ मिश्रण पण लागणार आहे आणि हे तांदळाचं सुकं पीठ पण लागणार आहे. इथे हे स्वच्छ धुतलेले कोळंबी आहे त्याच्यावरती मी आता ही कांद्याची पेस्ट घातली. त्याचबरोबर इथे आलं लसूण पेस्ट पण घातली. ती दिसत नाही बघा. मी 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. चिली फ्लेक्स आणि हे आहे लिंबाचं पाणी थोडंसं, मीठ. हे सगळा जो मसाला आपण घातलाय तो सगळा असा लावून ठेवायचा. 15-20 मिनिटं थोडं साईडला ठेवून द्यायच्या ह्या कोळंबी. एक कोळंबी घ्यायची. आधी कोळंबीला सुकं पीठ लावून घ्यायचं. त्यानंतर आपण जे पातळ मिश्रण केलंय त्याच्यामध्ये ती कोळंबी बुडवायची आणि पुन्हा त्यावरती सुकं पीठ लावून घ्यायचं. म्हणजे त्याचं कोटिंग व्यवस्थित राहतं आणि फ्राय करताना ते बरं पडतं. ते छान असे फ्राय होतात. आता हे तव्यावरती तेल घातलंय थोडंसं आणि हे कोळंब्या फ्राय करून घेते. ह्या कोळंब्या खूप छोट्या आहेत त्यामुळे म्हणून मी थोड्याशा तेलावरती फ्राय करते. जर त्या कोळंब्या मोठ्या असतील तर तुम्ही सरळ डीप फ्राय करून घ्या, कारण की ह्याला खूप वेळ लागतो. आता हे मी ज्या कोळंब्या फ्राय करते ते त्याच्यासाठी मी गॅस एकदम स्लो ठेवला आहे, कारण की वरील कोटिंग त्याचबरोबर आतील कोळंब्या शिजणं खूप गरजेचं आहे आणि करपलंही नाही पाहिजे. म्हणून गॅस स्लो ठेवून एकदम खूप टाईम घेतं हे रेसिपी व्हायला. जर का आपण हे असं शॅलो फ्राय करत असू तर डीप फ्राय तुम्ही केलात तर ही कोळंबी फ्राय लगेच होईल. त्याचबरोबर ह्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी मैद्याच्या पिठाचा पण वापर करू शकता. ह्या कोळंब्या जर छान अशा फ्राय झाल्या ना आतून आणि वरचं आवरण पण छान असं फ्राय झालं तर मस्त असे कुरकुरीत लागतात. त्याचबरोबर चवीलाही एकदम छान लागतात. फक्त त्या व्यवस्थित फ्राय करून घेतल्या पाहिजेत. ते शॅलो फ्राय असो किंवा डीप फ्राय असो. ह्या ताटामध्ये आहे कापटा फिश. तर ते मी कट करून घेतली. त्याचबरोबर स्वच्छ धुवूनही घेतली. ह्याच्यासाठी जे वाटण लागेल त्यासाठी मी ह्या ताटामध्ये घेतले धणे, मिरची, लवंग, दालचिनी, लसूण, खोबरं, जिरं, अद्रक आणि कोथिंबीर. कढईत फोडणीसाठी थोडंसं तेल घ्यायचं. त्यात ठेचलेली लसूण घालायची. ती तेलावरती थोडं परतून घ्यायचं. त्यानंतर जे आपण वाटण केलंय ते घालायचं. तेही तेलावरती परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये फक्त आपला घरगुती मसाला आणि हळद एवढंच घालायचं, कारण की गरम मसाला म्हणून जे आपण थोडंफार लवंग आणि दालचिनी थोडीफार घेतली ती बस होते. आणि त्यानंतर जे स्वच्छ धुतलेले मच्छीचे तुकडे आहेत ते घालायचे. पाणी घालायचं थोडंसं, कारण की हे सुक्कं बनवणार आहे मी. थोडंसंच पाणी घालते. मीठ घालायचं आणि ह्या मच्छीमध्ये ना थोडासा उग्रसपणा असतो. ती मच्छी आपण स्वच्छ धुतोच, पण शिजल्यानंतर ती जाण्यासाठी ह्याच्यामध्ये कोकमचं प्रमाण थोडं जास्तीचं ठेवायचं. म्हणजे हा रस्सा थोडा आंबट होतो आणि तो उग्रसपणा कमी होतो. आता हा रस्सा तयार झालाय. मस्त असा गरमागरम रस्सा तयार झालाय. ह्याच्याबरोबर असणार आहे ती मी केलेली कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय. त्यामुळे आज भात खायचा काही प्रश्नच नाही, भाकरीच असणार.